आपण रोजच्या आयुष्यात कितीतरी बटणं दाबतो, दिवे लावतो, वेगवेगळी उपकरणं वापरतो. पण या सगळ्यामागे आपल्याला सुरक्षित ठेवणारे काही अदृश्य नियम काम करत असतात याची आपल्याला कल्पनाही नसते. आज आपण याच नियमांमागचं जग उलगडणार आहोत. कधी असा विचार केलाय का की आपल्या घराच्या भिंतीनाड जे वायर्सचं एक मोठं जाळं पसरलेलं आहे ते इतकं व्यवस्थित आणि सुरक्षितपणे काम कसं करतं? म्हणजे बघा, एकाच वेळी घरात फ्रिज, टीव्ही, एसी सगळं काही सुरू असतं, तरीही कोणतीच अडचण येत नाही. हे आपोआप होत नाही. यामागे खूप विचारपूर्वक बनवलेली सिस्टम आहे. ठीक आहे, तर या सिस्टमच्या अगदी मुळाशी जाऊया. पण थेट वायरिंगबद्दल बोलण्याआधी आपल्याला एक संकल्पना समजून घ्यावी लागेल, आणि ती म्हणजे मानक किंवा स्टँडर्ड. कारण आपल्या सुरक्षिततेचा सगळा पाया इथेच रचला जातो. तर मग हे मानकीकरण म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर प्रत्येक गोष्टीसाठी काहीतरी नियम ठरवणं. जरा विचार करा, जर प्रत्येक कंपनीने आपल्या एसीसाठी वेगळ्याच प्रकारची वायर आणि दिव्यासाठी वेगळ्या प्रकारची वायर बनवली तर केवढा मोठा गोंधळ होईल. मानकीकरणामुळेच हे ठरतं की कोणत्या कामासाठी कोणती, किती जाडीची वायर वापरायची, ज्यामुळे ती गरम होऊन आग लागण्याचा धोका पूर्णपणे टळतो. आणि गंमत म्हणजे ही गोष्ट फक्त आपल्या देशापुरती मर्यादित नाहीये, ही एक जागतिक संकल्पना आहे. आपण इथे बघू शकतो की जगातल्या जवळपास प्रत्येक मोठ्या देशांनी गुणवत्तेसाठी स्वतःच्या संस्था उभ्या केल्या आहेत. जपानमध्ये JIS, जर्मनीमध्ये DIN, आणि ह्याच जागतिक सिस्टीमचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपली भारतीय संस्था BIS. चला तर मग आता आपल्या देशाच्या ह्या मानक संस्थेवर म्हणजे BIS वर आपलं लक्ष केंद्रित करूया. हे चिन्ह, हे तर आपल्या सगळ्यांच्याच ओळखीचं आहे, नाही का? हा आहे ISI मार्क. आपल्या घरातल्या स्विचेसपासून ते वायर्सपर्यंत, इस्त्रीपासून ते गिझरपर्यंत सगळीकडे हा मार्क आपल्याला दिसतो. आणि या चिन्हामागे जी संस्था आहे तीच म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स, अर्थात BIS. पण मग प्रश्न हा आहे की या ISI मार्कचे किंवा BIS प्रमाणपत्राचे आपल्याला नेमके काय फायदे होतात, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जेव्हा आपण ISI मार्क असलेली वायर विकत घेतो तेव्हा आपल्याला एक खात्री मिळते. खात्री की त्यातील तांब्याची शुद्धता योग्य आहे, त्यावरच्या प्लॅस्टिक इन्सुलेशनची जाणी नियमाप्रमाणे आहे. यामुळे होतं काय की वायर गरम होऊन वितळण्याचा किंवा शॉर्ट सर्किट होण्याचा धोका जवळपास नाहीसा होतो. थोडक्यात सांगायचं तर ISI मार्क म्हणजे सुरक्षितेची पक्की गॅरंटी. चला, आत्तापर्यंत आपण मानकांबद्दल बोललो. आता ह्या संकल्पनेला आपल्या मूळ प्रश्नाशी जोडूया, म्हणजे आपल्या घरातल्या प्रत्यक्ष वायरिंगशी. आणि यासाठी आपल्याला समजून घ्यावं लागेल नॅशनल इलेक्ट्रिकल कोड. सुरक्षित वायरिंगची सुरुवात कुठे होते माहितीये? ती होते योग्य नियोजनाने. असं नाही की कुठेही कोणतीही वायर लावली. नॅशनल इलेक्ट्रिकल कोडच्या कलम 5 नुसार एक संपूर्ण आराखडा बनवणं बंधनकारक आहे. म्हणजेच बाथरूममध्ये गीझरसाठी जास्त पावाचा पॉइंट कुठे असेल, बेडरूममध्ये एसीसाठी स्वतंत्र सर्किट कुठे असेल, हे सगळं आधीच ठरवलं जातं. यामुळे भविष्यात एकाच वायरवर जास्त लोड येऊन होणारे अपघात टाळता येतात. एकदा आराखडा तयार झाला की पुढची पायरी येते योग्य साहित्य निवडण्याची, आणि इथेच BIS आणि कोड एकत्र येतात. हे कसं काम करतं ते बघा. कोड सांगतो की 15 अँपियरच्या सॉकेटसाठी 2.5 स्क्वेअर ची वायर वापरा. आणि आपण विकत घेतलेल्या वायरवरचा ISI मार्क आपल्याला खात्री देतो की ही वायर खरंच त्या दर्जाची आहे आणि पूर्णपणे सुरक्षित आहे. म्हणजे कोड नियम सांगतो तर ISI मार्क त्या मालाची हमी देतो. तर नियोजन झालं, साहित्यही निवडलं. आता प्रत्यक्ष सुरक्षिततेसाठी कोडमध्ये काय महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत त्यावर एक नजर टाकूया. अर्थिंग हा शब्द आपण सगळ्यांनीच ऐकला असेल. आता ह्याची गरज काय ते बघा. समजा तुमच्या घरातल्या मेटल बॉडीच्या वॉशिंग मशीनमध्ये काहीतरी बिघाड झाला आणि करंट त्याच्या बॉडीमध्ये उतरायला लागला. जर कोडनुसार योग्य अर्थिंग केलेली असेल तर तो धोकादायक करंट एका क्षणात जमिनीत निघून जाईल आणि MCB लगेच स्ट्रिप होईल. पण अर्थिंग नसेल तर त्या मशीनला हात लावणाऱ्याला गंभीर शॉक बसू शकतो. कोडमधलं हे कलम 18 अक्षरशः आपलं जीवन वाचवणारं आहे. आणि हे वाक्य या सगळ्या चर्चेचं सार आहे. याला समजून घेण्यासाठी एक खूप सोपं उदाहरण आहे. विचार करा, नॅशनल इलेक्ट्रिकल कोड म्हणजे एक रेसिपी बुक आहे, जे आपल्याला सांगतं की कोणती डिश कशी बनवायची. आणि BIS प्रमाणित ISI मार्क असलेलं साहित्य म्हणजे खात्रीशीर शुद्ध जिन्नस.
आता सांगा, एक सुरक्षित आणि चांगली डिश बनवण्यासाठी दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत की नाही? म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा घरी वायरिंगचं काम निघेल किंवा एखादं नवीन उपकरण घ्याल, तेव्हा त्यावरचा तो छोटासा ISI मार्क नक्की तपासा. तो फक्त एक मार्क नाही, तर तुमच्या भिंतीमागचं एक अदृश्य सुरक्षा कवच आहे. ती केवळ एक वस्तू नाही, तर तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची एक पक्की हमी आहे. यावर नक्की विचार करा.